हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी अगदी साधी सिंपल म्हणजे टिफिनसाठी आपण नेऊ शकतो अशी चपाती भाजी बनवली आहे. तर रेसिपीला सुरुवात करूयात. तर ही आहे करडईची भाजी. मार्केटमध्ये गेले होते तर इतकी फ्रेश म्हणजे करडईची भाजी भेटली. म्हणजे उन्हाळ्याचे दिवस असतानाही एवढी फ्रेश भाजी भेटणं म्हणजे थोडं अवघड असतं, पण खूप छान अशी एकदम ताजी ताजी भाजी होती. तर मग मी 2 गड्डी घेतलेल्या आहेत आणि म्हटलं आज सगळ्यांच्या टिफिनसाठी करडईची भाजीच बनवावी. तर सगळ्यात आधी तर मी ती साफ करून घेते. तर त्याची शेंड्याची कोवळे देठ आणि पानं अशी मी घेतलेली आहेत. भाजी तर एकदम कोवळी आहे, बस बुडक्याच्या साईडचे थोडेसेच देठ वाया गेलेले आहेत, बाकी पूर्ण देठही मी घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे मी आता सगळी भाजी साफ करून घेणार आहे पहिले तर. आणि थोडंसं आमच्या इथे पाऊस झाला होता तर त्यामुळे थोडी माती वगैरे पण लागलेली आहे. तर स्वच्छ धुवून घेणार आहे आणि नंतर आपण ती कट करून घेणार आहोत. तर आता अगदी काय बारीक आपल्याला करायची नाही आहे. जराशी अशी ओबड धोबड चिरली तरीही चालू शकते. तर मी सुरीच्या साह्याने ना ही भाजी कट करून घेते. तर आता भाजी आपली ही कट करून झालेली आहे. आपण हे दोन्ही गड्डीची भाजी बनवणार आहोत. तर कांदा त्या भाजीसाठी थोडासा जास्त लागतो. तर मी 2 मोठ्या साईजचे कांदे, भरपूर लसूण चिरून घेतला आहे आणि भरपूर हिरवी मिरची घेतलेली आहे. कारण त्या भाजीला ना आपण कांदा, मिरची आणि लसूण जेवढं घालू तेवढी त्या भाजीची टेस्ट छान येते. आणि आता सगळं आपलं ते चिराचिरी वगैरे करून झालेलं आहे. त्यानंतर गॅसवर एक पातेलं गरम करत ठेवलं आहे आणि त्यामध्ये घातलेलं आहे 2 चमचे तेल. त्यानंतर अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे. जिरं छान तडतडलं की नंतर आपण पहिले तर लसूण घालून घेणार आहोत आणि लसूण छान परतवून म्हणजे त्याला थोडासा कलर चेंज होईपर्यंत परतवून घेणार आहोत. तर आता लसूण छान आपला परतला गेला आहे. त्यानंतर मिरची परतून घेऊयात. तर मिरच्या ह्या काही फार तिखट नाही आहेत. तुम्हाला जर कमी तिखट तुम्ही खात असाल किंवा लहान मुलांसाठी वगैरे हवं असेल तर मिरचीची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता. पण जरा थोडी जास्त मिरची असेल तर छान टेस्ट येते. कांदा आपण घालणार आहोत, कांद्यानं तिखटपणा जरा थोडासा कमी होतो. तर कांदा तर आपण जास्त घेतला आहे म्हणून मी थोडा मिरचीची क्वांटिटी वाढवलेली आहे. आता कांदाही घालून घेतला आहे, तोही छान कलर चेंज होईपर्यंत परतला आहे आणि ते सगळं परतवून झाल्यानंतर मी आता ही भाजी चिरलेली जी भाजी आहे ती घालून घेतली. त्यानंतर घातलं आहे मीठ. तर मीठ जरा बेतानंच घालायचं आहे, कारण भाजी कशी आधी आपल्याला दिसते भरपूर आहे पण ते शिजून खूप कमी होते आणि मग नेहमी असं होतं की आपल्या भाज्या खारट होतात. तर त्यामुळं पालेभाजी जेव्हा पण आपण करतो तर तेव्हा मीठ थोडंसं कमीच घालायचं, कारण नंतर ते भाजी कमी होते शिजून तर त्यामध्ये ते बॅलन्स होऊन जातं. तर आता बघू शकता त्याला पाणी सुटले, कारण अगदी कोवळी भाजी आहे त्यामुळे त्याला पाणी सुटले. तर मी आता त्याच्यावर झाकण वगैरे ठेवलं नाही, कारण झाकण ठेवलं तर ती अजूनच पातळ होणार, त्याला अजूनच पाणी सुटणार. आणि झाकण न ठेवता मी ते भाजी त्यातलं पाणी आटेपर्यंत शिजवून घेतलं आहे. त्यातलं पाणी आटलं गेलं की नंतर घालायचं आहे शेंगदाण्याचा कूट. तर शेंगदाण्याचा कूट कसं घातलं की थोडं म्हणजे टेस्ट पण छान येते आणि थोडासा भाजी खात असताना मध्ये मध्ये क्रंचीनेस येतो. तर छान टेस्ट येते. तर नेहमी मी बऱ्यापैकी पालेभाज्यांना शेंगदाण्याचा कूट थोडासा घालत असते शेवटी. तर मी 4 चमचे शेंगदाण्याचा कूट घातला आहे. जर एक गड्डी असेल तर तुम्ही 2 चमचे तरी घालावा, किंवा तुम्हाला यापेक्षा जास्त कूट आवडत असेल तर तुम्ही जास्त घातला तरी चालेल. आणि आता बऱ्यापैकी आपली भाजी बघू शकता रेडी झालेली आहे. तर हिरवागार अगदी कलर भाजीला तसाच राहिलेला आहे, कारण एकदम फ्रेश भाजी होती. आणि आता गॅस केला आहे बंद आणि गॅस बंद करून मी त्यामध्ये 1 चमचा तेल घातलेला आहे. तर नेहमी मी माझ्या प्रत्येक तुम्ही रेसिपीज जर बघत असाल तर प्रत्येक रेसिपीमध्ये मी पालेभाजी जेव्हा बनवते तेव्हा गॅस बंद करून शेवटी 1 चमचा तेल घालत असते. त्यानं खूप छान टेस्ट येते, अगदी तुपट तुपट असा फ्लेवर येतो भाजीला. तर नेहमी अशा प्रकारे तेल तुम्ही लास्टला घालत जा, म्हणजे एकतर आधी तेल मग क्वांटिटी कमी करायची, म्हणजे 1 चमच्यामध्येच बाकी सगळं परतवून घ्यायचं आणि शेवटी तेल घालायचं. खूप छान अशी टेस्ट येते. तर अशा प्रकारे करडईची भाजी नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही आवडेल. आणि आज मी बनवलेली अगदी साधी सिंपल करडईची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.